स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे लाक्षणिक उपोषण। सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी, वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी, तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा, मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून 4 वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 5,000 रुपये प्रमाणे 20,000 रुपये प्रतिवर्षी जाहिराती मिळायच्या। सन 2018 पासून राज्य सरकारनं राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणं बंद केलं आहे। सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणं जिकरीचे काम झाले आहे। कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डीटीपी व छपाईचा खर्च परवडत नसल्यानं वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केली आहेत। समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च याचबरोबर छोट्या यादींवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्यानं अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत। राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करतात, परंतु या काळात वृत्तपत्र चालवणं म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरते। राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्रव्यवहार केला असून राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यानं राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती लाक्षणिक उपोषण करत आहे। यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती न मिळाल्यास आझाद मैदानावर हे उपोषण होत आहे। प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला हा इशारा। महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, जिल्हा संघटक अन्सर तांबोळी, बीएस, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, दैनिक अब तकचे संपादक प्रसाद जगताप, कार्यकारी संपादक शहानवाज कंपनी, सुमित भांडेकर, कुणाल धोत्रे, रिजवान शेख, इम्तियाज अक्कलकोटे, सिद्धेश्वर पुजारी, जाहेद बागबान, श्रीकांत कोळी, नागनाथ गणपाळ, शबीर तांबोळी, खालिद चंडरकी, अकबर शेख, अरविंद नागटिळक, सादिक नदाफ, कबीर तांडुरे, अरुण सिडगिद्दी, दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उघडे, जमजमचे संपादक झाकीर उंडेकरी, मोहन थळंगे, सूर्यकांत भनकवडे, रोहित घोडके, शब्बीर शेख, आदिल पटेल, एजाज खलीफा, कलीमभाई शेख, वसीम देशमुख इत्यादी पत्रकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना उभारी मिळावी, चालना मिळावी, वृत्तपत्र जगले पाहिजेत या हेतूने 2018 पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 1 मे महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान 5,000 रुपये प्रमाणे वर्षाला 20,000 रुपयाच्या जाहिराती मिळायच्या। 2018 नंतर त्या सरकारने राज्यातील वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद केलेले आहे। म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही। म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी आमच्याकडे मिळेल। स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।